तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत, कव्हर करणार आहोत। त्या कारणास्तव सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच 420 पेजेसची पीडीएफ आपण तयार केलेली आहे नोंदणी तसेच मुद्रांक शुल्क भरतीसाठी। जर हा सुपर क्लास पाहून तुम्ही पीडीएफ घेत असाल 199 मध्ये मिळेल, नाहीतर विद्यार्थ्यांना आपल्याला 300 रुपयाला ते पडून जाईल। आता जोही विद्यार्थी आहे त्या सर्वांनी पीडीएफ घेण्यासाठी 8208685624 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे, ही रिक्वेस्ट आहे आपल्या सर्वांची। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब नसाल केलेले, लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो। जेव्हा तुम्ही सबस्क्राइब करसाल ना, पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल। सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन नक्कीच दाखवायचा आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्न असा आहे की मुद्रांक शुल्काद्वारे काय गोळा केले जाते ते सांगायचं आहे। मुद्रांक शुल्काद्वारे काय गोळा केले जाते? ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना आपल्या समोर या ठिकाणी कागदपत्र, महसूल, वरील दोडी किंवा पाणीपट्टी। तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो 2, म्हणजेच काय, महसूल हा जो आहे कशाद्वारे, मुद्रांक शुल्काद्वारे जो आहे तो गोळा केला जात असताना लक्षात येतो। कव्हर करूया पुढचा प्रश्न। दुसऱ्या प्रश्नात विचारलेला आहे आंबा, संत्री, लिंबू, आवळा हे कोणते जीवनसत्व, यामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते? 3 फळं आहेत या ठिकाणी, आंबा, संत्री, लिंबू। तर जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व सी किंवा डी। तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे। जीवनसत्व सी चा समावेश आहे। आंबा, संत्री तसेच लिंबू या सर्वांमध्ये असतो हे कळते। प्रश्न तिसरा कव्हर करूया। विघ्नेश्वर अष्टविनायक स्थळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं। विघ्नेश्वर अष्टविनायक स्थळ ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे मोरगाव, सिंधटेक, ओझर किंवा या ठिकाणी रांजणगाव। ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्या समोर 3, ओझर येथे विघ्नेश्वर हे अष्टविनायक स्थळ असलेले लक्षात येते। प्रश्न चौथा तर विचारलेला आहे की राज्यघटनेच्या सरनाम्याने कशा कशाचे स्वतंत्र दिलेले आहे? स्वातंत्र्यता कशा कशाची दिलेली आहे सरनाम्याने? तर विश्वास, विचार, श्रद्धा किंवा वरीलपैकी सर्व। ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे। श्रद्धा, विचार, विश्वास या सर्वांचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाच्या सरनाम्याने दिलेले आपल्या सर्वांना येते हे लक्षामध्ये। कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न 5वा की तिळाचा सर्वात जास्त जो उपयोग आहे पुढीलपैकी काय बनवण्यासाठी केला जातो हे सांगायचं आहे। तिळाचा सर्वात जास्त उपयोग ऑप्शन्स मध्ये आहे गोड पदार्थ, खाद्यतेल, औद्योगिक किंवा वरीलपैकी सर्व। ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2, खाद्यतेल तयार करण्यासाठी किंवा बनवण्यासाठी या ठिकाणी तिळाचा सर्वात जास्त उपयोग होत असतो। 6व्या प्रश्नात विचारलेलं की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कोणाच्या काळामध्ये मिळालेले होते ते सांगायचं आहे। समुदाय मुस्लिम हा आहे, तर लॉर्ड रिपन, लॉर्ड मिंटो, लॉर्ड लिटन किंवा लॉर्ड कर्झन। तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे। लॉर्ड मिंटो यांच्या काळामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ हा प्राप्त झालेला आहे कळते। 7व्या प्रश्नात विचारलेला असा आहे महाराष्ट्र आणि तेलंगणाची सीमा कोणती नदी निश्चित करते ते सांगायचं आहे। महाराष्ट्र तसेच नवीन राज्य शेवटचे स्थापन झालेले तेलंगणा। ब्रह्मपुत्रा, नर्मदा, प्राणहिता किंवा कावेरी। ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे। प्राणहिता ही जी नदी आहे महाराष्ट्र तेलंगणा यांची सीमा निश्चित करते। 2014 या वर्षी जे आहे त्यांनो तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आलेली लक्षात येते। कव्हर करूया पुढचा प्रश्न। प्रश्न आहे या ठिकाणी 8वा राज्यसभेचे 1/3 सदस्य दर किती वर्षांनी निवृत्त होतात ते विचारलेलं आहे। आता प्रश्नात कळते की राज्यसभेचे सदस्य दर म्हणजे या ठिकाणी 1/3 सदस्य निवृत्त होतात, पण किती वर्षांनी? 3, 2, 4 किंवा 1। तर दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 1/3 सदस्य हे निवृत्त होताना लक्षात येतात। घेऊया पुढचा प्रश्न। प्रश्न आहे या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा। तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते पुढीलपैकी कोण होते ते सांगायचं आहे। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महात्मा गांधी होते का, पंडित नेहरू, मदन मालवीय किंवा सुभाषचंद्र बोस? ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य राहील। तर
पंडित नेहरू यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे जे आहे लोकप्रिय नेते होते. कव्हर करूया. 10वा प्रश्न, आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे. आर्य महिला समाज 1882, 1883, 84 किंवा 1885. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. 1882 या वर्षी जे आहे आर्य महिला समाजाची स्थापना झालेली लक्षात येते. घेऊया प्रश्न या ठिकाणी पुढचा, जो की आहे 11वा. सिरपूर स्तूप खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. सिरपूर स्तूप उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड किंवा या ठिकाणी आपले महाराष्ट्र राज्य. ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, कोणत्या राज्यामध्ये? छत्तीसगड या राज्यामध्ये सिरपूर स्तूप हा स्थित असलेला कळतो. प्रश्न 12वा, शरीरातील प्रत्येक भागांमध्ये ऑक्सिजनचे नियमन खालीलपैकी कोण करत असते. शरीरामध्ये ऑक्सिजनचे नियमन कोण करते? ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे रक्त, पाणी, हवा किंवा वरीलपैकी कोणीही नाही. ऑप्शन्स क्रमांक 1 रक्त जे आहे शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करते, हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. 13वा प्रश्न, देशातील लोकांच्या राहणीमानावरून काय कळते ते विचारलेलं आहे. देशातील लोक कशा प्रकारे राहतात त्यामुळे काय कळते? दरडोई उत्पन्न कळते का, बेकारी, गरिबी किंवा राष्ट्रीय उत्पन्न? तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. लोकांच्या राहणीमानावरून त्या देशातील दरडोई उत्पन्न कळते, हे लक्षात घ्यायचं. 14वा प्रश्न असा आहे की कोणत्या ज्योतिर्लिंगामध्ये 3 चांदींनी मढवलेली लिंगे आहेत. 3 चांदींनी मढवलेली लिंगे कोणत्या ज्योतिर्लिंगात येतात? भीमाशंकर, घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर किंवा औंढा नागनाथ. तर 3 म्हटलं तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगामध्ये 3 चांदींनी मढवलेली जे लिंगे आहेत ते असलेली दिसतात. प्रश्न 15वा कव्हर करूया. महात्मा गांधी यांनी 1918ला पुढीलपैकी कोणता सत्याग्रह केलेला होता? स्पेशली 1918च विचारलेलं. बारडोली सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, दांडी किंवा वरीलपैकी नाही. तर 1918ला खेडा हा सत्याग्रह महात्मा गांधी यांच्या मार्फत करण्यात आलेला होता, हे कळते. 16वा प्रश्न असा आहे की अशोक स्तंभामध्ये एकूण किती सिंहाचा समावेश आहे हे सांगायचं आहे. अशोक स्तंभामध्ये एकूण किती सिंह आहेत? 3, 5, 6 किंवा 4. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 4. 4 सिंहाचा समावेश जो आहे अशोक स्तंभामध्ये झालेला कळतो. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे या ठिकाणी 17वा. सारनाथ या प्रसिद्ध ठिकाणी खालीलपैकी कोणती वास्तू स्थित आहे ते विचारलेलं आहे. ठिकाण लक्षात घ्या, सारनाथ हे ठिकाण आहे. तर अशोक स्तंभ आहे का, लाल किल्ला, ताजमहाल किंवा बीबी का मकबरा? ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. अशोक स्तंभ जे आहे त्यानुसार सारनाथ येथे स्थित आहे. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न 18वा. तर असा दिसून येतो की ऊसाच्या रसामध्ये पुढीलपैकी कोणती जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असते ते सांगायचं आहे. ऊसाच्या रसामध्ये ए जीवनसत्व असते का, बी जीवनसत्व, सी जीवनसत्व किंवा या ठिकाणी डी? तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. सी जीवनसत्व जे आहे ऊसाच्या रसामध्ये प्रामुख्याने असलेले आपल्या सर्वांना कळते. घेऊया पुढचा प्रश्न. तर प्रश्न 19वा दिसून येतो की 2 अक्षवृत्तातील जे एकूण अंतर असते ते किती किलोमीटरचे असते? 2 अक्षवृत्तातील अंतर 120 असते का, 140, 150 किंवा 111 किलोमीटर? तर ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. 111 किलोमीटर एवढी जे आहे 2 अक्षवृत्तातील अंतर असते, हे कळते. घेऊया प्रश्न पुढचा. 20वा प्रश्नात विचारलेलं की हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या व्यक्तीने लावलेला आहे? हडप्पा संस्कृतीविषयी प्रश्न आहे. दयाराम साहनी यांनी, प्रदीप साहनी, संजय साहनी किंवा अजय साहनी? तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील. दयाराम साहनी यांनी हडप्पा संस्कृतीचा शोध लावलेला लक्षात येतो. घेऊया पुढचा प्रश्न. 21व्या प्रश्नात विचारलेलं की क्ष किरण जास्त प्रमाणामध्ये शरीरावर पडल्यास पुढीलपैकी कोणता रोग होऊ शकतो किंवा होत असतो ते विचारलेलं आहे. क्ष किरण हे शरीरावर पडल्याने काय होतो? कर्करोग होतो का, रक्ताशय, दंतक्षय किंवा अपंगत्व? ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. रक्ताशय जो आहे क्ष किरण जास्त प्रमाणामध्ये शरीरावर पडले तर होतो, हे लक्षात येते. 22व्या प्रश्नात विचारलेलं की एक वेळेस रक्तदान केल्यास किती कॅलरीज शरीरातील कमी होत असते संबंधित व्यक्तीच्या? एक वेळेस रक्तदान केल्यास 650 कॅलरी, 740,
850 किंवा 550. एक वेळेस जर रक्तदान कोणत्याही व्यक्तीने केले तर त्याच्या शरीरातील 650 कॅलरी जी आहे ती घटते, हे लक्षात येते. 23वा प्रश्न असा आहे, पुणे ते पनवेल या 2 ठिकाणादरम्यान पुढीलपैकी कोणता घाट स्थित आहे किंवा कोणता घाट येतो विचारलेलं आहे. पुणे पनवेल तर माळशेज घाट आहे का, कुसूर घाट, दिवे घाट किंवा पाचगणी. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2. कुसूर घाट जो आहे पुणे पनवेल या 2 ठिकाणादरम्यान असलेला कळतो. 24वा प्रश्नात विचारलेलं की कोल्हापूर सावंतवाडी या ठिकाणादरम्यान पुढीलपैकी कोणता घाट आहे. आता 2 ठिकाणं दुसरी आहेत, एक आहे कोल्हापूर, दुसरं आहे सावंतवाडी. रामघाट, पारघाट, फोंडा घाट किंवा कुसूर घाट. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य राहील. रामघाट जो आहे कोल्हापूर सावंतवाडी या 2 ठिकाणादरम्यान येतो, हे कळते. घेऊया पुढचा प्रश्न. 25व्या प्रश्नात विचारलेलं की तापी व गोमाई या 2 नद्यांचा संगम जो आहे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होत असतो. एक आहे तापी, तसेच दुसरी आहे गोमाई ही नदी. पंढरपूर, नरसोबाची वाडी, प्रकाशे किंवा पुणे. तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. प्रकाशे या ठिकाणी तापी गोमाई या 2 नद्यांचा संगम झालेला दिसतो. प्रश्न 26वा, प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जात असते. अतिशय प्रसिद्ध कवी आहेत विष्णू वामन शिरवाडकर. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो 4 आणि कोयल कवी का, मधुर कवी, कुसुमाग्रज किंवा वरीलपैकी सर्व. तर विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. 27वा प्रश्न, जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर पुढीलपैकी काय होते ते सांगायचं आहे. मुख्यमंत्र्यांनी दिला तर विधिमंडळ बरखास्त होते, मंत्रिमंडळ विसर्जित होते का, विधानसभा विसर्जित किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. मंत्रिमंडळ विसर्जित होते किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर. घेऊया पुढचा प्रश्न. 28व्या प्रश्नात विचारलेलं की ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये येते किंवा आहे ते सांगायचं आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान तर ऑप्शन्समध्ये आहेत सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया किंवा नंदुरबार. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान स्थित असलेले कळते. घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे या ठिकाणी 29वा, सर्वाधिक साक्षर असलेला केंद्रशासित प्रदेश पुढीलपैकी कोणता आहे. सर्वात साक्षर तर पुदुचेरी, दादर नगर हवेली, दिल्ली किंवा लक्षद्वीप. ऑप्शन्स क्रमांक 4 लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश सर्वात जास्त साक्षर असलेला आपल्या सर्वांना कळतो. या पुढचा प्रश्न. 30व्या प्रश्नात विचारलेला आहे, आता सर्वात जास्त साक्षर पाहिला, आता विचारलेला आहे की सर्वात कमी साक्षर असलेला केंद्रशासित प्रदेश पुढीलपैकी कोणता आहे. तर पुदुचेरी, दादर नगर हवेली, दिल्ली किंवा लक्षद्वीप. तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2 दादर नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश जे आहे सर्वात कमी साक्षर असलेला आपल्या सर्वांना कळतो. अतिशय महत्त्वाची सूचना आहे, एक रिमाइंडर पुन्हा एकदा आहे. 420 पेजेसचे PDF आपल्याला 199 मध्ये जर हा सुपर क्लास पाहून घेतला तर तुम्हाला मिळत आहे. इतर सुपर क्लास पाहून घेतला तर तेच 300 रुपयाला आपल्याला पडेल. आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी PDF घेण्यासाठी 82 08 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे, रिक्वेस्ट आहे. तसेच त्यानंतर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलेले, लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे आपल्या या चॅनलला, या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मला हे म्हटलं तरी चालेल, नक्कीच द्यायचं आहे. चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.